शेतकरी मित्रांनो, आज 1 डिसेंबर 2024 आज आपण आलो आहे कपाशी पिकाच्या प्लॉटमध्ये. अमृत पॅटर्न पद्धतीने असंख्य शेतकरी वेगळ्या पिकामध्ये प्रयोग करत असतात आणि वेगळे प्रयोग करून या पद्धतीमध्ये चांगल्या प्रकारे प्रत्येक पिकाचं उत्पादन शेतकरी घेत आहेत. आणि विशेषतः युवा शेतकरी इथं या ठिकाणी असंख्य येतात. आज बघू शकता या ठिकाणी भरपूर सारे युवा शेतकरी आहेत. इकडं पण जर बघितलं तर भरपूर सारे शेतकरी आपल्या इथं 1000-1200 रोज शेतकरी इथे येतात. आपले जे आहे अमृत पॅटर्न आहे, आपण प्रत्येक व्हिडिओ टाकू शकत नाही, म्हणजेच वेळा अभाव किंवा दिवसभर इथं आपण शेतकऱ्यांना वेळ देत असल्यामुळं, जसं की हरभरा आहे, मक्का आहे, गहू आहे, टरबूज आहे, वेगळ्या प्रकारचे पीक आहे जे अमृत पॅटर्नच्या पद्धतीच्या नियोजनाखाली आपण विक्रमी उत्पादन घेऊ शकतो. आज आपल्यासोबत युवा शेतकरी आहेत. सकाळी हरभऱ्याचा प्लॉट बघून आले, काही झाडं आणली त्यांनी. तर आपण कुठून आले? आम्ही चिखली कोरा. हा प्लॉट कुठला आहे? हा तुमचाच प्लॉट आहे हवाला. गाव सांगा ना. आंबोडा तालुका महागाव जिल्हा. या हरभऱ्यामध्ये तुम्हाला काय वाटलं तिथे गेल्यानंतर? आज काय तुमच्या प्लॉट मध्ये मोर नावाची काही गोष्टच नाही मुद्दाम. ब्रांचेस खूप फोडलेले आहेत आणि एवढ्या लवकर ब्रांचेस काढणं म्हणजे आता हे झाड तुम्ही वर्धेला न्याले का? हे झाड वर्धेला न्याले का? आता हो, वर्धेला नाही, आमच्या गावाला घेऊन चालू आहे. सगळ्याचं दाखवायला काय एवढं झाड कसं येऊ शकते म्हणून त्याचा स्टीम खूप जाड झाला. आतापासूनच एवढा आहे. आणि जवळपास फक्त तुम्ही आता हा हरभरा जानेवारी मध्ये बघायला या. हो. जानेवारी मध्ये हरभरा पाहायसाठी या, तेव्हा तुम्हाला लक्षात येते की हरभऱ्याचं पीक कसं घेतलं जाते. त्याच्यामध्ये एकही टक्का मर लागणार नाही. जसं की आपण शेणखत प्रक्रिया करतो की आता बरेच लोक शेणखत प्रक्रिया करत नाहीत किंवा वेळेवर तयार होते नाही शेणखत प्रक्रिया करून. शेणखतामुळे अशा प्रकारे जे आहे समजा, आणि महत्वाचं आहे नियोजन सुद्धा महत्वाचं आहे. जर तुम्ही केलं तर नक्कीच या पद्धतीने हरभऱ्याचं उत्पादन घेऊ शकता. तुम्ही कापूस केला का या पद्धतीने? हो, कापूस केला आहे. किती आला यावर्षी? यावर्षी म्हणजे कापूस काढणी व्हायचं आहे. एक काढणी झाली तर तीन निघाला आता 3 क्विंटल एकरी. यावर्षी 20 पर्यंत असेल एकरी? 20 होईल. आता बांधली ना त्यामुळे नाही का खाली पडत आहे. बांधायला पडला का? पहिले किती घ्यायचे उत्पादन? पहिले 7-8 क्विंटल, 7 क्विंटल. त्याच्यापेक्षा डबल. मागच्या वर्षी 14 क्विंटल आलं ना. असं नियोजन चुकलं होतं तरी पण. अंतर नव्हतं लावलं. अंतर लावलं होतं, नियोजन चुकलं होतं तरी पण 14 क्विंटल आला. चालतं. या वर्षी जास्त तुमचं गाव कोणतं आहे? प्रॉपर चिखली. तालुका समुद्रपूर, डिस्ट्रिक्ट वर्धा. ठीक आहे. आपण कुठून? यवतमाळचे आहे. तुम्ही यवतमाळचे आहे. तुम्ही केले काय पद्धतीने? आज 1 डिसेंबरला इथं आले तुम्ही. तुम्हाला इथं आल्यानंतर काय वाटते? तर या म्हणजे या कापूस बघितल्यावर आम्हाला आशा आली की आमचा जो आम्ही पारंपरिक पद्धतीने करत होतो 4-1, 4-2, तो चुकीचाच वाटत आहे. 4-2 मध्ये झाडं किती बसतात तुम्हाला माहित आहे? एक्झॅक्ट एवढं आम्ही मोजलं नाही. 4-2 मध्ये कसं आहे, आपण शेती करताना गणिताचा हिशोब जे आहे बघा ते असणं आपल्या, आता युवा शेतकरी आपण भरपूर आलो की नाही. 4-2 म्हणजे काय झालं? 4-2 8 स्क्वेअर फूटवर एक झाड आलं. आता 1089 स्क्वेअर फूट म्हणजे 1 गुंठा, 43,560 स्क्वेअर फूट म्हणजे 1 एकर क्षेत्र, 40 गुंठे झालं. तर याच्यामध्ये 4-2 मध्ये 4-2 8, 43,560 भागिले 8 केलं तर 1 एकर मध्ये झाडाची संख्या बसते 5445. हे अंतर आहे 5/7/1. याच्यात झाडं बसतात 7260. 4-2 मध्ये जास्त बसतात की याच्यात? सूर्यप्रकाश जास्त कुठे भेटते? मग 4-2 लावायचा कशाला? आपल्याला 3/1 लावा म्हणून सांगते. 10-20-25 बोंड लावा म्हणते. 20-25 बोंडे लागत नाही, सरासरीच येत नाही, कारण म्हणतात सूर्यप्रकाशच भेटत नाही. त्याच्यामुळे अंतराचं जे गणित आहे हे अंतर खूप महत्वाचं आहे.